नमस्कार मित्रांनो, MPSC गव्हर्नमेंट जॉब या गव्हर्नमेंट जॉबचे अपडेट्स देणाऱ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, हे चॅनल खास तुमच्यासाठीच तयार करण्यात आले आहे. आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर धन्यवाद. नसेल केलं तर आपण आत्ताच सबस्क्राईब करा, म्हणजेच आपल्याला जॉबचे नोटिफिकेशन्स मिळतील. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा व काही शंका सूचना असल्यास कमेंट करा व आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा, जेणेकरून एखाद्या गरजूस उपयोग होईल. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, MPSC गव्हर्नमेंट जॉब्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहे की FBC मार्फत जे वनसंरक्षक नावाचं जे पद आहे, वनसंरक्षक जे पद आहे त्या पदासाठीचं जे आहे ते कुठलं पात्रता आणि त्याचा अभ्यासक्रम कसा आहे तो आपण पाहणार आहे आणि त्याची थोडी माहिती बघणार आहे. तर मित्रांनो, आपण जर या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब जर केलं नसेल तर आपण या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आणि आपल्याला जे आहे ते मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये मला सांगायचं विसरून गेलो आहे. तर आपल्यासाठी जे आहे ते 3 पसंती क्रमाचे जे सेंटर आहेत ते आपल्याला उपलब्ध करून द्यायचे आहेत, निवडायचे आहेत आणि त्याच्यानुसार आपल्याला सेंटर आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे मी आपणास दिलगीर आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की जे वन संरक्षक पदासाठी लेखी परीक्षा जी आहे ती कशा पद्धतीने घेणार आहे. तर याच्यासाठी आपल्याला व्हिडिओची जी लिंक आहे ही डाउनलोड लिंक आपण डाउनलोड करून सुद्धा आपण पाहू शकता. हिचे जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये आपल्याला ही लिंक किंवा PDF ची लिंक जी आहे ती दिलेली असेल, तिथून आपण डाउनलोड करा. किंवा वनरक्षक पदासाठी जी फ्री टेस्ट सिरीज आपल्याला चालू केलेली आहे त्यासाठी जो टेस्ट सिरीजचा ग्रुप आहे त्याची सुद्धा लिंक दिलेली आहे, तिथून सुद्धा आपण डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, वन संरक्षण पदाची जी आहे ती 120 गुणांची स्पर्धात्मक लेखी परीक्षा होणार आहे. म्हणजे ही जी परीक्षा आहे MCQ पद्धतीची होणार आहे आणि 120 गुणांची आहे. याच्यासाठी यांनी 4 विषयांना गुण दिलेले आहेत. तर यांच्यासाठी साधारणतः यांनी गुणाचं दिलेलं आहे की मराठी विषयासाठी 30 गुण असणार आहे. म्हणजे आपली जी परीक्षा आहे ती टोटल 120 मार्काची असेल आणि 80 गुणांची जी आहे ती व्यावसायिक चाचणी अशी हे 200 गुणांची चाचणी असणार आहे. तर आपण सुरुवात बघूया की लेखी परीक्षा जी आहे किंवा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे त्याचं काय असणार आहे. शक्यतो ही परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यात येणार आहे. मराठी विषयासाठी 30 गुण आहेत, इंग्रजी विषयासाठी सुद्धा 30 गुण आहेत, सामान्य ज्ञान विषयासाठी सुद्धा 30 गुण आहेत आणि बौद्धिक चाचणीसाठी सुद्धा 30 गुण आहेत. मित्रांनो, यात आपल्याला लक्ष द्यायचं की यात बौद्धिक चाचणी सांगितलं, यांनी गणिताचा असा उल्लेख केलेला नाही आहे. त्यामुळे आपण या PDF नुसारच आपण अभ्यास करायचा आहे किंवा यांनी जो दिलेला अभ्यासक्रम याच्यानुसार अभ्यास करायचा आहे. याच्या अगोदर आपण बघूया की आता नेमकं मराठी विषयासाठी यांनी 30 गुणामध्ये हे काय काय विचारणार आहे. तर मराठीमध्ये जर यांचं विचारायचं झालं तर मित्रांनो जवळपास 15 गुण. लक्ष द्या, 30 गुणाचं जे वर्गीकरण आपण करूया, या 30 गुणामध्ये साधारणतः 15 गुण हे शब्दसंग्रहासाठी असतील आणि 15 गुण हे व्याकरणसाठी असतील. म्हणजे या मराठीचे आपल्याला 2 विभाग करण्यात येणार आहेत. 15 गुणासाठी शब्दसंग्रह आणि 15 गुणासाठी व्याकरण. शब्दसंग्रहामध्ये समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द, वाक्यात उपयोग, एका समूहाबद्ध शब्द, एका शब्दाचे अनेक शब्द, भिन्न अर्थाचे शब्द, तुमचे शुद्ध शब्द, अशुद्ध शब्द, अशा प्रकारे वाक्यप्रचार, तुमच्या म्हणी, अशा प्रकारे तुम्हाला 15 गुणासाठी विचारण्यात येणार आहे. यासाठी तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरू शकता आणि मोरा वाळंबे सरांचं सुद्धा मराठीचं पुस्तक तुम्ही वापरू शकता. ग्रामरसाठी तुम्हाला मोरा वाळंबे सरांचं किंवा मागील वर्षीय ज्या प्रश्नपत्रिका त्या तुम्ही वापरू शकता. आता तुम्हाला 15 मार्कसाठी जे व्याकरण आहे, तर व्याकरणामध्ये तुम्हाला साधारणतः काय विचारणार आहे. व्याकरणामध्ये तुम्हाला साधारणतः साधे वाक्य, उद्गारार्थी वाक्य, होकारार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य किंवा वाक्य वेगवेगळ्या काळातील वाक्य किंवा तुम्हाला कदाचित समास विचारणार आहेत, कारण की यांनी 10वी बेसचं सांगितलं आहे. त्यामुळे तुम्हाला समासावर तुम्हाला प्रश्न असतील. शुद्ध शब्द, अशुद्ध शब्द याच्यावर तुम्हाला असतील. वेगवेगळे अलंकार, वृत्त याच्यावर सुद्धा एक ते 2 प्रश्न तुम्हाला येण्याची शक्यता आहे. शब्दाचे उपयोग, वर्णमाला, मराठीमध्ये किती वर आहेत, किती वर्ण आहेत, किती स्वर आहेत, शब्द कशाला म्हणतात, अशा प्रकारे तुम्हाला हे 15 प्रश्न येणार आहेत. आता इंग्रजीमध्ये सुद्धा जर बघायचं तर इंग्रजीचं सुद्धा 30 गुणासाठी विचारण्यात येणार आहे. इंग्रजीमध्ये सुद्धा 15 मार्क हे व्होकॅब्युलरी आणि 15 मार्क हे ग्रामर. त्याच्यासाठी सुद्धा आपण MJ शेख सर यांचं पुस्तक तुम्ही वापरू शकता किंवा
तुमच्याकडे आता एकतर वेळ कमी आहे. मार्चमध्ये तुमची परीक्षेची आहे तारीख जाहीर झालेली आहे. साधारणतः 5 ते 10 दरम्यान तुमची परीक्षेची तारीख येणार आहे. आपण जर या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करा. वेळोवेळी अपडेटसाठी या जो जाहिरात आहे तुमची जाहिरातचा क्रमांक तुम्ही लक्षात ठेवा. आणि evisionmpsc.com या वेबसाईटवर सुद्धा जाऊन तुम्ही वेळोवेळी हॉल तिकीटच्या लिंकमध्ये जाऊन तुम्ही हॉल तिकीट्स काय आले का नाही ते नेहमी चेक करत राहू शकता. तर मित्रांनो, यासाठी आपल्याला जे आहे ते आता इंग्रजीसाठी 15 गुणांसाठी तुम्हाला व्याकरण असेल, 15 गुणांसाठी तुम्हाला शब्द भांडार असेल. त्यात अँटोम्स, सिनोम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स, इडियम्स, फ्रेजेस, मल्टिपल म्हणजे वेगवेगळे अर्थ, एकाच शब्दाचे वेगळे अर्थ, ग्रामर, ग्रॅमॅटिकल असे तुम्हाला 15 मार्क्ससाठी शब्दसंग्रह विचारणार आहेत. आणि 15 गुणासाठी तुमचं ग्रामर, सिम्पल सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स, मिक्स सेंटेन्स, टेन्स अशा प्रकारे तुम्हाला हे प्रश्न हे विचारतील. तर त्यामुळे मित्रांनो, याच्यासाठी आपण व्यवस्थित अभ्यास करायचा. याच्यासाठी आपली जे टेस्ट सिरीज आपल्याला दिली, टेस्ट सिरीजचे जे आहेत ते evisionmpsc या जे .com वेबसाईटवर आपल्याला त्या उपलब्ध आहेत, किंवा त्याची जी लिंक आहे ती खाली दिलेली आहे. टेस्ट सिरीजचा जो ग्रुप आहे टेलिग्रामचा किंवा चॅनल आहे त्याची सुद्धा लिंक दिलेली आहे. तिथे सुद्धा आपण जॉईन करून नेहमी वनरक्षक पदासाठीचे अपडेट घेऊ शकता. तर मित्रांनो, यांनी सांगितलेलं आहे की ही जी परीक्षा आहे यांचा आता आपण दर्जा बघूया. या परीक्षेचा दर्जा आहे तो माध्यमिक शालांत परीक्षेचा दर्जा आहे 12वी पातळीची राहील. सामान्य ज्ञानमध्ये आपल्याला यांनी विचारण्यात दिलेलं आहे की सर्वेक्षण, जे आता बघूया 3 नंबरचा मुद्दा सामान्य ज्ञान. याच्यामध्ये तुम्हाला सर्वेक्षण, सीमांकन, क्षेत्रफळ मोजणी, नकाशा, सर्वेक्षण, सीमांकन उपकरण इत्यादी विषयावर प्रश्न विचारण्यात येणार आहेत. मित्रांनो, आपल्यासाठी याचे जे व्हिडिओ आहे ते मी नक्की तयार करणार आहे. बरेच मुलांची जी मागणी ती असणार आहे, त्यामुळे 2 ते 3 दिवसाच्या आत तुम्हाला या विषयावर जो आहे तो व्हिडिओ हा नक्की मी देईल. जर थोडा दिवस उशीर लागू शकतो, परंतु आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थोडा उशीर जरी लागला तरी मी आपणास नक्की देईल, त्यामुळे आपण याची चिंता करण्याची काही गरज नाही. तर मित्रांनो, पुढचा जो मुद्दा आहे, कमीत कमी तुमचे जे उपकरणं वगैरे आहेत त्यांचे नावं, त्यांचे सर्व जे आहे ते डिटेल्स, त्याचे फोटो किंवा व्हिडिओ त्याचे आपल्याला मी तुम्हाला बनवून नक्की देऊ शकतो. किंवा त्या यूट्यूब चॅनलवर दुसऱ्या कुठल्याही चॅनलवरचे जे व्हिडिओ तुम्हाला आवश्यक आहे त्याच्या लिंक ज्या आहेत त्या आपला जो टेलिग्राम ग्रुप आहे किंवा चॅनल आहे त्याच्यामध्ये नक्की तुम्हाला देईल. मग ते कोणाची असो जे तुम्हाला आवश्यक असतील त्या. लेखी परीक्षा ही उच्च पातळीची असणार आहे. आणि हे जे झालेलं आहे, आता आपण पुढचा मुद्दा बघूया. लेखी परीक्षा ही नियोजनस्थळी, मी तुम्हाला सांगितलं होतं की कुठली होणार आहे. ही जी परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीनंच होणार आहे. नियोजनस्थळी संगणकावर घेण्यात येणार आहे. लेखी परीक्षेचा जो कालावधी आहे तो 90 मिनिटाचा असणार आहे. 90 मिनिटाची परीक्षा आहे. 120 तुम्हाला प्रश्न आहेत. म्हणजे याचं जर साधारणतः जर बघायचं झालं तर मिनटं कमी आणि प्रश्न जास्त असं तुमचं होणार आहे. आणि निगेटिव्ह सिस्टीम आहे 0.5. त्यामुळे मित्रांनो, आपल्याला जेवढे प्रश्न कन्फर्म आहेत तेवढेच तुम्हाला सोडवायचे आहेत. आपल्याला जास्तीत जास्त 70 मार्क्सच्या आसपास जरी मार्क्स तुम्हाला मिळाले तरी 70-75च्या वर तुमचं मेरिट जाऊ शकणार नाही आहे. शेवटी त्याचं पेपर ठरवणार आहे. तरी याचे वेगवेगळे कट ऑफचे व्हिडिओसुद्धा मित्रांनो मी या यूट्यूब चॅनलवर टाकणार आहे. त्यामुळे आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अजूनही सबस्क्राईब करा. याने सांगितलेलं आहे. यांची आता जे परीक्षेची जी आहे ती गुणांकाची पद्धत बघूया. याने सांगितले की 90 मिनिटाची परीक्षा असणार आहे. प्रत्येक प्रश्नास 1 गुण देण्यात येणार आहे, म्हणजे 120 प्रश्न आणि 120 गुण. आणि तुमचं जर उत्तर चुकलं तर 0.25 असे तुमचे गुण कमी करण्यात येणार आहे. मित्रांनो, लक्षात घ्या की 0.25 FDCMसाठी तुम्ही जर अर्ज केला असेल तर तिथं 0.25 आहे. इथं लक्षात ठेवा की तुमचा जो आहे तो अर्धा, म्हणजे एका 1S4 नाही आहे तुमचं, 1S3 पण नाही आहे तुमचं, जे आहे ते डायरेक्ट 1S2 आहे. त्यामुळे प्रश्न कमी सोडवा. जेवढे येतात तेवढे सोडवा. आपणास विनंती आहे की आपल्याला जेवढे प्रश्न येतात तेवढे कमी सोडवा. तुमचं मेरिट जास्त लागणार नाही आहे. परंतु याची तुम्हाला दक्षता घ्यायची आहे की तुम्हाला 45% जास्त गुण जे आहेत ते मिळवायचे आहेत. जर तुम्हाला 25% जास्त गुण जर तुम्हाला मिळाले नाहीत तर हे तुम्हाला नक्की घेणार नाही आहेत. कारण की आतापर्यंत जेवढे परीक्षा झालेले आहेत त्याच्यामध्ये क्रायटेरिया आहे. त्यांना मुलं मिळाले असो अगर नसो, हा क्रायटेरिया आहे. ते पद जे आहे ते तसेच राहणार आहेत. त्यामुळे तुम्ही काही करून 45% जास्त गुण तुम्हाला हे मिळणं आवश्यक आहे. म्हणजे 120 मार्काचा जर विचार केला तर तुम्हाला साधारणतः 50 गुणपेक्षा जास्त गुण हे मिळणं आवश्यक आहे. जर तुम्हाला 50पेक्षा कमी गुण जर मिळतील तर तुमचं जे आहे ते तुम्हाला पुढच्या पातळीसाठी तुमचा अजिबात विचार केला जाणार नाही. तुम्हाला परत शंका असतील तर ते कमेंट करून विचारण्याची आवश्यकता नाही आहे. तुम्हाला 45%पेक्षा जास्त गुण हे मिळवणं आवश्यक आहेच. बाकीचं यांनी सांगितलेलं आहे की 45 त्यांना भरतीच्या पुढच्या टप्प्यासाठी 12 ठरवण्यात येणार आहे. हे लक्षात ठेवा.
आणि जी पुढची जी लेखी परीक्षेत उत्तीर्ण जे होतील त्यांची जे लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला मेरिट लिस्ट लागेल, कट ऑफ लागेल, सगळे व्हिडिओ आपल्याला मिळतील. सगळे evisionmpsc.com वर तुम्हाला जाऊन तिथं नेहमी सर्च करायचं आहे. ती वेबसाईट जी आहे ती तुम्हाला बुकमार्क करायची आहे. नंतर व्यावसायिक चाचणी होणार 80 गुणांची, आणि त्या व्यावसायिक चाचणीमध्ये तुमचं काय काय ते बघा. तर व्यावसायिक चाचणीमध्ये किमान 45% पात्र केले तेच व्यावसायिक चाचणीसाठी असतील. अशा उमेदवाराची प्रादेशिक निवड समितीमार्फत ठरवलेल्या तारखेनुसार व्यावसायिक चाचणी ही घेण्यात येणार आहे. व्यावसायिक चाचणीमध्ये तुमचं GPS संच जे आहे तुमचं त्याच्या सहाय्याने पॉलिगॉन तयार करणे, म्हणजे तुमचे काय ते पॉलिगॉन तयार करायचं आहे, प्लेन टेबल सर्वे करायचा आहे, चेंज सर्वे करायचा आहे, तुम्हाला नकाशा बनवायचा आहे, सर्वेक्षण सीमांकन करणे इत्यादीबाबत व्यावसायिक तुमची जी चाचणी आहे ती जाहीर करण्यात येणार आहे. आणि त्या चाचणीची तारीख जी आहे ती महाफॉरेस्ट.gov.in लक्षात द्या, महाफॉरेस्ट.gov. इथं महापरीक्षा.com नाही आहे, .gov.in नाही आहे, महाफॉरेस्ट आणि evision evision.mpsc.com या वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला मिळेल, किंवा यूट्यूब चॅनलवर सुद्धा प्रवेशपत्र आले. एवढाच मी फक्त तेवढंच व्हिडिओ सुद्धा आपल्यासाठी टाकेल की FDCMचे व्हिडिओ आले, सर्वेक्षकचे प्रवेशपत्र आले. त्यामुळे आपण या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला कळून जाईल. अशी ही पद्धत आहे चाचणीची. याचे सुद्धा मी व्हिडिओ आपल्याला बनवणार आहे. व्यावसायिक चाचणीबद्दलचे पण काही महत्त्वाचे व्हिडिओ असतील ते देणार आहे. त्यामुळे आपण या चॅनलला जर आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपल्या याच्यासाठी ज्या टेस्ट सिरीज त्याच्या लिंक सर्व कमेंट बॉक्समध्ये किंवा डाउनलोड जे डिस्क्रिप्शन लिंक आहे याच्यामध्ये दिलेले आहेत. आपण तिथून जे आहे ते डाउनलोड करून आपण त्या घेऊ शकता. आपण हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद. आपल्याला जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच आपण या व्हिडिओला लाईक करा. आणि पुस्तकाच्या यादीसाठी वेगळा व्हिडिओ मी तयार करणार आहे, तो तुम्ही सुद्धा पाहून घ्या. आणि आपल्याला याच्याबद्दल जो वनरक्षक पदाबद्दलचे कुठलेही जे अधिक व्हिडिओ लागत असतील तर आपण कृपया प्लेलिस्टमध्ये जाऊन तिथून तुम्ही व्हिडिओ हे चेक करू शकता. तेथे वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओची लिस्ट तयार केलेली आहे, तिथून आपण डाउनलोड करू शकता. आपण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.